नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, सध्याच्या काळामध्ये ज्या गोष्टी आपल्याला कधीही मिळवता येतात त्या मिळवण्याचा प्रयत्न केला जातो, आपल्या हातात आहेत. जसं आपण पैसे कमवून खरेदी करतो कुठलीही वस्तू, ज्या की दुकानं उघडी असतात. सकाळी 8-10 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत दुकानं उघड असतात, 11 वाजेपर्यंत. त्या वस्तू कधीही आपल्याला मिळू शकतात, त्या आपण घ्यायचा प्रयत्न करतो किंवा घेतो. मित्रांनो, ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्या पहिलं घेतल्या पाहिजेत. पण आपलं कुठं तर आपलं प्रायोरिटी जी आहे, आपली जी क्रम जी आहे, फर्स्ट क्रम द्यायचं ते कुठं तर चुकतं आहे आणि त्याच्यामुळेच आपल्याला आपलं आर्थिक नुकसान होतं. ते होऊ नये म्हणून हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, आपल्याला बघा आता इन्शुरन्स कधीही घेता येत नाही आणि आपल्याला गरज पडल्यास तर अजिबात घेता येत नाही आणि घेतला तर फायदा होत नाही. परंतु मित्रांनो, इन्शुरन्सला शेवटी आपण ठेवतो, झालं तर, जमलं तर. आणि शेवटी कसं होतं, सगळा खर्च करून पैसेच उरत नाहीत. कारण आपल्या गरजा आहे ना अमर्यादित आहेत, त्या वाढल्या जातात. बघून म्हणा, एकमेकाचं ऐकून म्हणा. काही जी गरजा असतात ना, जसं डिस्प्ले लावला जातो मॉलमध्ये किंवा दुकानदार, ते बघून आपली जी खरेदी करायची जी पर्चेसिंग पॉवर आहे ना ती इन्क्रीज होते, वाढते किंवा तयार होते, मेकिंग होते. जसं एखादा वस्तू बघितली आपल्याला घ्यावीशी वाटते, मग त्याची गरज किती आहे नाही हा नंतरचा विषय आहे. एवढ्यापर्यंत आपण जातच नाही, लगेच दिसली की आपण खरेदी करतो ना. आत्ता सध्याच्या काळात तर आपल्याला डिजिटल पेमेंट आहे, गुगल पे, फोनपे, ATM, पेटीएम. ह्याच्यावरनं काय होतं, आपल्याला आपण ज्यावेळेस नोटा मोजून देतो त्यावेळेस आपल्याला जाण होती की आपले पैसे चाललेत, हे आपल्याला रिलाईज होतं, आपल्याला समजतं. परंतु आता हे डिजिटलमध्ये पटकन पेमेंट करतो आपण, त्याच्यामुळे काय होते, फास्ट आपल्याकडनं खरेदी केली जाते, म्हणजे व्यवहार होतात, फास्ट ट्रान्झॅक्शन होतं, म्हणजे तत्परतेने म्हणजे व्यवहार होतात मित्रांनो. आणि कळत नकळत घडतात ते. आणि त्याच्यामुळे सध्याच्या काळामध्ये पैशाचा प्रॉब्लेम आहे. पैसे उत्पन्न वाढलेलं आहे, लोक जास्त काम करतात तरी पण पैसे पुरत नाहीत. एका साईडला महागाई वाढते, दुसऱ्या साईडला आपल्या गरजा अमर्यादित होतात. बघा ना, मी नेहमी सांगत असतो, ब्लॅक अँड व्हाईट TV होता, आता LED आहे. मित्रांनो, पूर्वी मोबाईल नव्हता, आता मोबाईल आहे. पूर्वी 50 रुपये लिटर पेट्रोल होतं, आता 105 आहे. पूर्वी 2 व्हीलरची किंमत 50,000 होती, 1 लाख आहे. म्हणजे काय झालेलं आहे, सगळं काही वाढलेलं आहे. त्याच्यासोबत खरेदीचं प्रमाण अधिक झालेलं आहे. लक्झरी राहायचा प्रत्येकाने प्रयत्न करू नये असं नाही म्हणत मी, लोकशाही आहे, प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु या इतका आपल्या स्वातंत्र्याचा वापर केला जातो की आपण कधी पारतंत्र्यात आलो हे आपल्यालाच कळत नाही. पैशाचं पारतंत्र्य म्हणतो मित्रांनो. आपण स्वातंत्र्य म्हणजे पैसे खरेदी करू शकतो. आता आम्ही तुम्हाला फक्त महत्त्व सांगू शकतो, तुम्हाला जबरदस्ती करू शकत नाही. भारतात लोकशाही आहे, कुठल्याही माणसाला कुणीही जबरदस्ती करू शकत नाही, प्रबोधन करू शकतो. जसं सरकार, मी खूप 40, आता माझं वय 56 आहे, 40-45 जसं मला समजतं तसं पाहतोय मी. रॅशन कार्डावर 2च मुले, 3च मुले असं काही जाहिरात होती, अजून पण आहे मित्रांनो. परंतु ह्या जाहिरातीचा किती लोकांनी वापरून यूज केला आहे. कारण चांगल्या गोष्टी असं सांगून सुधारणा होत नाही आणि सक्ती करून पण होत नाही. जसं कायदे आहेत बरेच, आता गुटखाबंदी, गोवाबंदी कायदा आहे, गुन्हा केला तर त्याला शिक्षा होती, कोर्ट आहे, कचेरे. मग गुन्हे का कमी होत नाहीत मित्रांनो? गुन्हे कसं आहे, समाज प्रबोधन, लोकाला जोपर्यंत चांगलं कळत नाही तिथूनच सुरुवात आहे. कायदे कितीही बनवा, किती कडक कायदे असू द्या आणि किती त्याला महत्त्व तुम्ही सांगा, आता कळत नाही असं होत नाही. दारू पिणं वाईट आहे, गुटखा खाणं वाईट आहे, प्रत्येकाला माहिती आहे. चोरी करणं, अपहरण करणं, गुन्हा करणं हे प्रत्येकाला माहिती आहे वाईट आहे म्हणून. पण वाईट आहे माहिती असून का केलं जातं? एकतर सवय किंवा संगत, संगतीनं घडतं किंवा सवय असती. एक बार शरीराला सवय पडली की त्या गोष्टी फायदा किंवा तोटा कळत नाही, त्या कराव्याशा वाटतात. जसं गुटखा गोवा खाणाऱ्याला खावंच वाटतं. किती त्यांच्याकडे पैसे नसले तर कुठूनही पैसे आणून खातील. फार काही लोक तर दारू पिऊन घरदार विकून सगळं बर्बाद झालं आहे, जीव पण गेला आहे काही लोकांचं आणि काही लोकांचं जाणार आहे. मित्रांनो, काय होतं, लिव्हर खराब होता, अनेक तुमचं समाजामध्ये किंमत राहत नाही. हे सगळ्या काही गोष्टी, ही सगळे नुकसान आहेत. सोशल लॉस आहे, म्हणजे सामाजिक नुकसान आहे, पर्सनल लॉस आहे, वैयक्तिक नुकसान आहे, शरीर डॅमेज होतं, आर्थिक परिस्थिती बर्बाद होतो माणूस. हे सगळ्याला माहिती आहे. माहिती असं नाही, माहिती असून उपयोग होत नाही मित्रांनो, इम्प्लिमेंटला महत्त्व आहे. जसं पैसे कमवून उपयोग होत नाही, पैसे ठेवले तर उपयोग होतो. जसं आता सगळ्या दुनियातले लोक, भारतातलेच काय जगातले लोक पैसे कमवतात, मग पैसे सगळ्याकडे आहेत का? मग आश्रमाची संख्या का वाढते? हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट नसल्यामुळे लोक मरत आहेत का? असं होतं. मग कारण काय होतं, कुठलीही गोष्ट माहिती होऊन उपयोग होत नाही. माहिती झाल्यानंतर दुसरी स्टेप आहे की
प्रत्यक्षात अंमल करणं आणि सातत्य ठेवणं, इम्प्लिमेंट. जसं काही विद्यार्थी बघा सतत अभ्यास करतात सातत्यानं, ते यशस्वी होतात. काही लोक कसं अभ्यास करतात परत आराम करतात. जसं ससा आणि कासवाची गोष्ट आहे, आपल्याला माहिती आहे. ससा आणि कासवाची गोष्ट प्रत्येकाला माहिती आहे. ससा हा वेगवान आहे तरी तो हारतो, कासव हळूहळू पळतो तरी हळूहळू चालतो तरी तो जिंकतो. म्हणजे लक्षात घ्या, सातत्य, कंटिन्युटी फार महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. हे जीवनातलं एक अविभाज्य अंग आहे, अत्यावश्यक गरज आहे मित्रांनो. जसं कंटिन्युटी, आपण जेवण करतो म्हणून जिवंत आहे. सतत पेट्रोल गॅस भरतो म्हणून गाड्या चालतात. मित्रांनो, सतत हे सातत्य हे जीवनाचा खरा यशस्वी मंत्र आहे मित्रांनो. आणि त्या मंत्राचं जपन सध्या केलं जात नाही, त्याच्या विरोधात काम केलं जातं. मित्रांनो, ज्या गोष्टी आपल्याला सहज मिळतात, उपलब्ध आहेत, त्या गोष्टी आपण खरेदी करतो. आणि ज्या मिळत नाही त्याला शेवटच्या स्थानाला ठेवतो. म्हणजे ती कधीच मिळत नाही, त्याचा फायदा पण मिळत नाही आणि त्याच्यापासून नुकसान झाल्याशिवाय राहत नाही. जसं चांगलं काम करणं हे फायद्याचं आहे, सगळ्याला माहिती आहे. मग रामायण महाभारतात असं का घडलं ते त्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला. कारण रावण एवढा मोठा होता, सोन्याची लंका होती, एवढा विद्वान होता, एवढा देवाची भक्ती केला होता, देवाकडनं वरदान घेतलं होतं आणि शेवटी मरावं लागलं का? रामायणामध्ये तेच घडलं, महाभारतात तेच घडलं. ज्ञानेश्वर महाराजांच्या झोळीत काय शेण टाकलं, आज दिंडी घेऊन जातो आपण. मित्रांनो, खोट्या गोष्टी आणि ज्या चुकीच्या आहेत त्या अगोदर केल्या जातात ह्या कलियुगामध्ये. कारण बघा, आता पैसे लागणार तरी आपण ठेवत नाही, खर्च करून टाकतो आणि एक दिवस पैसे कमवायचे वेळी पण संपते. हे सगळं माहीत नाही कोणाला, माहीत प्रत्येकाला आहे. माहिती असून उपयोग काय होतो? कुठली गोष्ट माहिती होऊन जर उपयोग होत असता तर सगळं जगाला कळतं ना. मग जगामध्ये प्रॉब्लेम का? आता मला सांगा, सुशिक्षित एवढे लोक झालेत, बरोबर आहे, खूप झालेत, आजकाल टेक्नॉलॉजी आली आहे सगळे, मग फ्रॉड का कमी होत नाहीत? बघा, ऑनलाईन फ्रॉड का वाढतात? चांगले चांगले शिकलेले लोक, सुशिक्षित लोक, मी नाव घेत नाही कोणाचं, मला अनुभव सांगतो माझा. एलआयसी इंडियामध्ये गेली 25 वर्ष झालं काम करतो. सोशल म्हणजे समाजामध्ये मी कनेक्ट आहे. समाजामध्ये काय घडतं हे मला माहिती आहे आणि कित्येक लोक फसलेत पण आणि फसतायत पण. मग एवढा हुशार असून माणूस ऑनलाईनच का फसतो? ऑनलाईन फ्रॉड वाढतात का कमी होत आहेत? मित्रांनो, दारावर दार लावून चोऱ्या का होत आहेत? मग वॉचमॅन ठेवून. म्हणजे ह्याचा अर्थ काय असतं? कुणाच्या तर मनात चुकीचे विचार असतात आणि ते कोणी तर त्याला साथ देतं आणि ते इन्क्रीज होतात. जसं गरजा आहे, गरजा आपल्या वाढत असतात. महागाई तर वाढते, तो भाग वेगळा, ते आपल्या हातात नाही. कारण सरकारला पण महागाईन कंट्रोल करणं होत नाही. महागाईन हा विषय वेगळा आहे, परंतु गरजा आपल्या हातात आहेत ना, आणि लागणाऱ्या गरजा आपण करत नाही. मग कसं काय प्रश्न सुटेल? मित्रांनो, आपण काय करतो आता बघा, बाजारामध्ये कुठलाही सण येऊ, दिवाळी येऊ, कुठले पण सण असू दे, किती बाजारामध्ये खरेदी करायसाठी झुंबड उडते मित्रांनो. रोडहून चालता येत नाही एवढे लोक, दुकानात गर्दी, वेटिंगला थांबावं लागतं. म्हणजे ही न मिळणारी वस्तू आहे का? सहज मिळणार आहे आणि कधी पण मिळणार आहे. आता तर बघा, काय काय ऑनलाईन पण घरपोच आपल्याला किराणा सामान मिळतं, सगळं मिळतं. एका फोनहून सगळं क्लिकवरनं सगळं काही आपल्याला घेता येतं. तरी एवढी रशिंग काय, एवढी गर्दी काय? त्याचं कारण सांगतो, आपण ज्या नको त्या वस्तूच्या पाठीमागं लागून नको ते विचार माणसाच्या मनात येतात आणि त्याला आपण प्राधान्य देऊन त्या गोष्टी आपण कंटिन्यू करतो. इथंच आपली चूक होते. मित्रांनो, संयम पाहिजे आणि चांगलं वाईट कळतं तर, परंतु वळायला पाहिजे. म्हणतात ना, कळते पण वळत नाही. कारण वळणं महत्त्वाचं आणि सातत्य महत्त्वाचं. जसं आपण जिवंत राहण्यासाठी रोज जेवण करतो, असा कुठला माणूस आहे का 2-4 महिने 1 वर्ष जेवलाच नाही? राहील का जिवंत? तर कारण जगायचं असेल तर जेवण करावं लागेल. जेवणासाठी लागणार आहेत पैसे, आणि पैसे जर नाही ठेवले ते कशी उपाशी झोपायची वेळ येईल. तुमचा स्वाभिमान घाण ठेवावं लागेल. तुम्हाला कोणीही महत्त्व देणार नाही, घरचे देणार नाहीत, बाहेरचे देणार नाहीत. आपल्या जीवनाची राखरांगोळी होते. आणि पाहायचं असेल तर तुम्ही आश्रमामध्ये जावा, ज्वलंत उदाहरण, हॉस्पिटलमध्ये जावा. काय परिस्थिती आहे लोकांची बघा. घरदारं विकावं लागतात, सोनं चांदी स्वतःला विकून घ्यावं लागते. आता स्वतःला विकणे म्हणजे काय? तुम्हाला जर 50,000 पगार पाहिजे तुम्हाला मिळतोय, तर आम्ही स्वतःला विकल्यासारखं आहे ना. मी नेहमी सांगत असतो, जसं बोकूड कापला जातो, कोंबड्या कापल्या जातात, बकरं कापलं जातं मित्रांनो, मासे खातात लोक. हे सगळं जे आहे ना, हे मार्केट तसं माणसंसुद्धा खाल्ल्यासारखं आहे मित्रांनो. खाल्ल्यासारखं म्हणतो मी. काही दिवसाला ते पण चालू होईल. कारण कसं आहे, तुम्हाला जर 1 लाख रुपये पगार मिळायचा, तुम्हाला 20,000 काम करावं लागतं. म्हणजे इनडायरेक्टली तुमच्या भावनाला काही किंमत आहे का? तुमच्या क्वालिफिकेशनला काही किंमत आहे का? तुमची कदर करतं का कोणी? आणि नोकरीच्या ठिकाणी इज्जत, मान, सन्मान अजिबात राहिलेलं नाही मित्रांनो. टार्गेट दिलेले आहेत, पॅकेज जमाना आलेला आहे. पूर्वी परमनंट नोकऱ्या तर गेला जमाना तो. सरकारी नोकऱ्या परमनंट नाही जातात, टेम्पररी नोकऱ्या, ते पण टिकतील गॅरंटी नाही, पगार योग्य नाही, महागाईन भरमसाठ वाढते. ना आपण त्याच्यात अग्नी लागला तर आपण पाणी टाकण्याऐवजी
पेट्रोल टाकतोय मित्रांनो, भरमसाठ आपण खर्च करतोय, खर्चावर आपलं नियंत्रण नाही कसलंच. आणि नियंत्रण नसल्यावर काय होतं माहिती आहे का, रोडवरून चालताना आपण 4 व्हीलर गाडी चालवतोय, नियंत्रण जर सुटलं तर ॲक्सिडेंट होतात, अपघात होतात. आणि त्या अपघातामध्ये किती नुकसान होईल कुणीच त्याचा अंदाज पण मांडू शकत नाही, कल्पना पण करू शकत नाही. किती नुकसान होईल, माणूस पण राहील का नाही माहीत नाही. तसं हे ॲक्सिडेंट आहेत मित्रांनो, हे ॲक्सिडेंट आपण तयार केलेत. काय असतं, आपण ज्यावेळेस दोष देतो ना, एक बोट दाखवतो दुसऱ्या, त्यावेळेस 4 बोटं आपल्याकडे असतात. आपलं काय चुकलं हे नेहमी आपल्याला बघायचा आपल्याला अधिकार आहे आणि दुरुस्त करायचा पण अधिकार आहे, पण आपण ती करत नाही. आपण सगळे आपले अधिकार गमवून बसलो आहे मित्रांनो. आज आम्ही मी 25 वर्ष झाले LIC ऑफ इंडियामध्ये काम करतो आहे. लोकांना बचत करा म्हणून सांगतो आहे, लोक खर्च वाढवत आहेत आणि सांगतात की आम्हाला पैसेच उरत नाहीत. कसे उरतील? तुम्ही जे सगळा खर्च करत गेले तर पैसाच राहणार नाही ना. कर्ज काढून खर्च चालू आहे. मला सांगा, उत्पन्न बंद झाल्यावर काय होईल? किती अंधार, दिवसा अंधार, प्रकाश सूर्यप्रकाश असताना अंधार चालू आहे मित्रांनो. आणि तो अंधार कधीच न संपणार आपण तयार करतो आहे मित्रांनो. सिरियसपणे ज्यावेळेस घेऊन सिरियसपणे जर जीवन जगत असाल तर तुम्हाला आजचे दिन येतील. नसता ही आजचे दिन कधीच येणार नाहीत. बुरे दिन, इतके बुरे दिन येतील की तुम्हाला बाहेरच पडता येणार नाही. मला सांगा, कर्जबाजारी झालेली माणसं सुसाईड पण करतात, आपण पाहतोय ना. मग ही परिस्थिती काय येते, आपला जीव द्यायची वेळ येते. छोटी छोटी गोष्ट असते, आपण त्याला महत्त्व देत नाही, सिरियस घेत नाही मित्रांनो. छोटी छोटी बचत म्हणतात ना, थेंबे थेंबे तळे साचे. तुम्ही थेंब थेंब नाही ठेवलं तर तळं कधी साचणार नाही, असं जन्म निघून जाईल मित्रांनो. आपण काय करतोय, पैसे खर्च करतो आणि एकमेकाचं बघून स्पर्धा लागलेली खर्च करण्याची. मार्केटमध्ये बघा ना, वस्तू मिळवण्यासाठी किती लाईन लागते मित्रांनो. मी पाहतोय, मी उघड्या डोळ्यांनी, कधी कधी रविवारचं मटणाच्या दुकानात किती लांब रांग असते. मला सांगा, ते मिळणार नाही का? दुकाने किती, म्हणजे कसं असतं, ज्या गोष्टी मिळतात त्याच गोष्टी खरेदी केल्या जातात आणि ज्या गरजेच्या आहेत त्या केल्या जात नाही. जसं मी नेहमी सांगतो, जिभेला चवदार का आहे, आरोग्याचं अजिबात बघितलं नाही, चवदार आहे ते खाल्लं जातं. मग त्याच्यातनं किती विषारी पदार्थ असू द्या, उद्या किती मोठा आजार येऊ द्या, चालेल, लोकाला चालेल, ॲक्सेप्ट आहे. कारण सर्वनाश विनाशकालीन विपरीत बुद्धी म्हणतो आणि सर्वनाश होतो, तेच प्रकार चालू आहेत. स्वतःच्या हातानं स्वतःचा नाश होतो आहे, ह्यालाच कलियुग म्हणतात मित्रांनो. कलियुग म्हणजे चांगलं पटणारच नाही. आता बघा, आपल्या जिम्मेदारी फिक्स आहेत. अन्न वस्त्र निवारासाठी पैसे लागणार, आपण ठेवत नाही. त्याची कॉस्ट वाढत आहे, माहीत आहे, ठेवत नाही आपण. नोकरी एका साईडला संपत चालले आणि हे सगळं चालत असेल तरी डिसेबिलिटी, डेथ आणि डिसीज हे तुम्हाला काही सांगून येणार नाहीत मित्रांनो. कुठलीही आपत्ती तुम्हाला सांगून येते का? अंदाज तर खरे असतात का? कुणालाच काही कळत नाही. मी म्हणतो, कोरोना येणारा माहीत होतं का? मग मला सांगा, आता अतिवृष्टी झाली मराठवाड्यामध्ये, माहीत होतं का? काहीच माहिती नसतं मित्रांनो. हे अंदाज कधी कधी खरे होतात, हे एक अंदाज असतात, त्याच्यात कसलीच गॅरंटी नसते. परंतु सतर्क राहणं, प्लॅनिंग करणं हे आपल्या हातात आहे ना. परमेश्वरानं सगळं काही आपल्याला दिलेलं आहे, परंतु आपल्याला त्याचा विसर पडलेला आहे. आपण बचत करत नाही, केली तर चुकीच्या ठिकाणी करतो. लोक म्हणतात SIP, प्रश्नही ते देतात, उत्तरही तेच देतात. आपलाच पेपर आपण जर सोडवला तर आपल्याला कधीच चूक दिसणार नाही मित्रांनो. आपण 100च्या 200 मार्क देऊ, आपण असंच चाललेलं आहे आता. मग प्रॉब्लेम काय आहेत? प्रॉब्लेम सुटत नाही, ह्याचं कारण हे आहे की आपण आपल्याला चूक मान्यच नाही आणि मान्य जरी झाली तर दुरुस्त करायचं नाही. आता बघा, एखाद्या प्रेत बघितलं तर आपल्याला वाटते मरायचे माणसाला, पण वरवर न बोलतो आपण. मग मरायचे आतनं कुठं आपल्याला जाण होते का? बरं, आतनं जाण झाली तर थोड्या दिवसाला विसरतो आपण. विसरतो का नाही? आपले आजोबा पंजोबा एक्सपायर झाले, त्यांची मृत्यू तर आपल्याला चेहरा तर दिसतो का डोळ्यासमोर? नाव तर निघतं का? वेळ तर आहे का काढायला? म्हणजे हे स्पर्धेचे युग आहे. आणि मेट्रो सिटीमध्ये मुंबई, पुणे, बेंगलोर जी मोठी सिटी आहेत, मद्रास, भारतामध्ये जी मेट्रो सिटी आहेत, मेट्रो सिटीमध्ये तर असं झालेलं आहे मित्रांनो की माणूस हा यंत्रासारखे पळतो आणि पळायलाच पाहिजे, त्याला पर्याय पण नाही. कारण अन्न वस्त्र निवाराचे याचे रेट आहेत, चैनीचं जीवन आहे, गरजा अमर्यादित झालेल्या आहेत, गरजा वाढवल्या जातात, गरजाची कॉस्ट वाढते, सगळे महागाई वाढते आणि त्यासाठी माणूस पळत असतो. आणि एवढं करून पैसे तर आहेत का? नाही. तो माणसाचा स्पीड कमी झाला, त्याचं घर चालत नाही. सत्य परिस्थिती आहे. एका घरातले 4-4 लोक काम करतात, त्यावेळेस घर चालतं मित्रांनो. ही आपत्ती निर्माण केली आहे, मानव निर्मित आपत्ती आहे. लोकसंख्या कोणी वाढवली? आपणच वाढवली. प्रॉब्लेम कोणाला आलेत? आपल्यालाच आलेत. सोडवायचेत कोणं? आपणच. परंतु आपण सोडवतो का? नाही. पैसे कमवतो पण बचत करतो का? नाही. केली तर कुठं करतो? जसं एखाद्या रुग्णाला ब्लड कमी आहे आणि ब्लड भरायला सांगितले तर आपण काय केलं? ब्लड भरणे, त्याचं ब्लड काढून घेतलं तर काय होईल? तो 10 दिवस जगायचं, दुसऱ्या दिवशी मरेल ना. तशीच परिस्थिती आहे. आता बघा, लोक त्या बाबतीत सांगतो, लोक जगत नाहीत का जास्त दिवस? लोकांना हॉस्पिटलला पैसे का लागतात?
आजसुद्धा बघा खेड्यापाड्यात थोडंफार नॅचरल पद्धतीचं जीवन आहे, लोकांचा व्यायाम होतो, कारण ऊर्जा आपली जी तयार होते अन्न खाऊन ती पूर्ण वापरल्यामुळे फॅट्स येत नाहीत, म्हणजे चरबी वाढत नाही, आणि चरबी न वाढल्यामुळे शरीर व्यवस्थित राहतं ना, रोग येत नाहीत, किंवा आतमध्ये आपल्याला ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजन घेणं कार्बन डायऑक्साईड सोडणं ही प्रक्रिया चांगली चालू राहते, कारण प्रेशर येत नाही ना आतड्यावर. म्हणजे हे काही सगळे मेडिकली रूल आहेत मित्रांनो, आणि ते सत्य आहेत. पूर्वीच्या काळात आजसुद्धा बघा खेड्यापाड्यांमध्ये लोकांना चरबी नसते, ढिरी नसते, कारण त्यांनी जे खातात ते पूर्ण कामातनं ऊर्जा संपून जातं, त्याच्यामुळे फॅट निर्माण होत नाही, चरबी. आता शहरामध्ये बघा मेडिकलचं जे हॉस्पिटलच्या पॉलिसी त्याचा प्रीमियम पण जास्त आहे शहराने, त्याचं कारण तेच आहे, कारण शहरातले लोक खेड्यातल्या लोकांच्या तुलनेत जास्त आजारी पडतात. प्रदूषण आहे, आपण बघतो दिल्लीची हवा कशी झाली, कारण काय झालेलं आहे मित्रांनो, ही लोकसंख्या भरमसाठ वाढल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले, ते प्रश्न सोडवलेच जात नाहीत, उलटं त्याच्या काम केलं जातं. जसं जी सहज वस्तू मिळते पैसे दिल्यावर, त्याला काही वयाची आणि त्याच्या हेल्थची आट नाही, त्याच वस्तू खरेदी केल्या जातात. ज्या तुमच्या हातात नाहीत त्याचं काम केलं जात नाही, आपल्या हातात नाही ते पहिलं काम केलं पाहिजे, उलटं काम आहे. आता मला सांगा, रोज आपलं आयुष्य संपत चाललं आहे, आपण बचतच करत नाही, मग एक दिवस नक्की वाईट येणार आहे ना. म्हातारपणी रिटायरमेंट बघा, जो कलेक्टर तहसीलदार कमिशनर कोण जे असतील मोठ्या पदावरले, किंवा मध्यम गटातले असतील, किंवा कुठले असतील चतुर्थ श्रेणीचे लोक असतील, त्यांना बघा रिटायर झाल्यावर त्यांना किंमत मिळते का? आणि रिटायर होण्याच्या अगोदर खुर्चीला किती किंमत आहे? लोक सलाम बी करतात, पैसे बी देतात, इज्जत बी देतात, सगळं आणि घरी सगळं संपून जातं. हे वैभव नष्ट होतं का नाही? आपलेच माणसं आपल्याला जन्माला आल्यावर काय स्वागत करतात आणि मेल्यावर काय करतात? आपल्याला नेऊन जाळतात का नाही? जन्माला आल्यावर किती स्वागत होते, ज्या 1 दिवसाचं बाळ असो 2 महिन्याचं, मी आज रोज पाहतोय त्यांचं किती अप्रिसिएशन केलं जातं. 1 वर्षाचं बाळ असो 2 वर्षाचं 10 वर्ष, त्याने काही तुमच्यासाठी केलेलं असतं. आणि म्हाताऱ्या माणसाला का करत नाहीत? म्हाताऱ्या माणसाला आयुष्यभर तुम्हाला काबाड कष्ट करून शिक्षण देऊन तुम्हाला संगोपन करून त्याला वाईट दिवस, त्याला साधे 2 शब्द आपण बोलू शकत नाही, ही परिस्थिती आहे मित्रांनो, सत्य आहे. काही लोक तर पैसे देतात, इतर आहे नाहीत, पण भारतामध्ये तिकडनं पैसे देतात, आश्रमामध्ये ठेवले. मग हे असं का निर्माण झालं? त्याचं कारण आहे मित्रांनो, आपल्याला ॲटलिस्ट काही हो का मान सन्मान, इज्जत, प्रेम हे गोष्टी मानवनिर्मित आहेत. ऐका, ते कुठल्या फॅक्टरीतनं मिळत नाहीत, पण ठीक आहे, प्रेम नसेल, माणुसकी नसेल, कमीत कमी गरजेसाठी पैसे तर पाहिजेत का ना, ते पण ठेवत नाही आपण. म्हणजे सगळं काही आपण अडचण निर्माण करतो, आणि मग म्हणतो आपण दोष मात्र आयुष्य पुन्हा शेवटच्या स्टेजला 60च्या नंतर आपण सगळ्याला दोष द्यायला लागतो. बरं, आपलं कोणी ऐकून पण घेत नाही, म्हणजे तोंड दाबून बुक्क्याचा मार दिल्यासारखं होतं, काही तुम्हाला करता येत नाही, मग लोक झुरून मरत आहेत मित्रांनो. ही परिस्थिती आहे आज. बघा आश्रमाची संख्या वाढते का नाही, हॉस्पिटलमध्ये डॉक्टर लोक ट्रीटमेंट मेलं तरी बॉडीला धरून बसतात का नाही? खोटं आहे का खरं आहे मला सांगा? डिस्चार्ज मिळतो का? आणि किती पैसे काढले जातात काही ठिकाणी. सगळे तसे नाहीत मित्रांनो, मी कोणाला दोष देत नाही, परंतु जे वस्तुस्थिती घडते ती मी सांगतो आहे, काही वेगळं नाही. मला सांगा, टेस्टवर टेस्ट करायला होता, सगळं हॉस्पिटलचा कधी अनावश्यकसुद्धा खर्च करावा लागतो. आपल्याला गरज नसते, आपल्याला गरज नसताना खर्च करायला होतात, आणि आपल्याला पर्याय पण राहत नाही, कळत पण नाही, आणि ऐकल्याशिवाय पर्याय नाही. मग ही अशी जी परिस्थिती निर्माण होते ना मित्रांनो, हे पैसा हा सगळ्यात मेन कारण आहे. आणि पैसे जर आपण योग्य ठिकाणी नाही ठेवले, जसं पैसे आपण लॉकरमध्येच का ठेवतो, सोनं चांदी घरामध्येच का ठेवतो, रोडला ठेवा ना, मग काय होईल बघा. तसं विचाराचं पण तसं आहे. आपले विचार पण आपण अशा माणसाकडनं विचाराचा सल्ला घेतो की तो बर्बाद झाला, आणि त्याच्याकडनं आपला तो गुरु असतो. असं हे करण्यामुळेच हे सगळं होते. जसं आईच्या पोटामध्ये कुणी, जसं स्त्रीच्या पोटामध्ये मुलं असतं, त्यावेळेस काही दारू गुटखा गोवा अपहरण करणं खोट्या नाट्या गोष्टी शिकत नसतो मित्रांनो. जन्माला आल्यावर हे चालू होतात. आणि कोणाच्या तर संगतीनं भलं ह्याच्यामध्ये कसं आहे, वाईट गोष्टीसाठी ट्युशन क्लास लावायची गरज नाही, ते नाहीत पण, आणि लपून छपून केल्या जातात गोष्टी. आणि चांगल्या गोष्टीसाठी जसं शाळा कॉलेजमध्ये आपण मुलाला क्लासवर क्लास लावतो, चांगला लावतो, भारी लावतो, शाळेमध्ये शिकवलं जातं तरी कमी मार्क पडतात, काही नापास होतात. ह्याचं कारण आहे की चांगल्या गोष्टी आपण इम्प्लिमेंट करायला दुर्लक्ष करतो, किंवा टाळटाळ करतो, किंवा काही लोक करतच नाहीत. आता काही दारू पिऊन लोक जीवसुद्धा गेला आहे, काही लोक जाणार आहे, आयुष्य बर्बाद झाले, कुटुंब बर्बाद झाले. मग असं का होतं? कारण चांगली गोष्ट पटत नाही मित्रांनो. शेवटच्या स्टेजला कळून उपयोग होत नाही. वेळ फार महत्त्वाची आहे. एखादी गाडी बसस्टँडवरून 8ला आहे, आणि आपण जर 5 मिनिटांनी उशिरा गेलो तर आपली गाडी सापडेल का? सगळं एका दिवसाचं, किंवा आपल्याला गावाला जायचं सगळं प्लॅनिंग, कामं थांबतील का नाही, हे आयुष्य आहे मित्रांनो. हे जीवन बर्बाद होतं बऱ्याच जणांचं. आता तर तेच चालू आहे, कलियुग ह्यालाच म्हणतात.
मला 25 वर्ष झालं LIC ऑफ इंडियामध्ये मी काम करतो मित्रांनो. पूर्वी लोक ऐकायचे, आता आम्हाला यूट्यूबवरनं हे सांगावं लागतं आहे, कारण वेळच नाही कोणाला. यूट्यूबचे व्हिडिओसुद्धा ऐकायला वेळ नाही आणि एवढं काम करून पैसे पण नाहीत आणि पैसे कमवून समाधान पण नाही. म्हणजे सगळं आपलं स्ट्रक्चर जे आहे ना, लाईफस्टाईल जी आहे ना, सगळी चुकीच्या पद्धतीने चालले. ते कुठं तर दुरुस्त करण्याची गरज आहे. आणि एवढा व्हिडिओ मी ऐकून पण तुम्ही जर नाही केलं तर माझं नुकसान काही नाही, कारण माझं नुकसान 0 आहे. फक्त तुमचं नुकसान 100% आहे. जसं शाळा कॉलेजमध्ये आपण जर मास्तरांचं नाही ऐकलं, अभ्यास जर नाही केला तर शाळा कॉलेजचं नुकसान नाही होणार, तुमचं नक्की होणार. शेतकऱ्याने पेरणी नाही केली तर गवत उगवणार आहे. रुग्णांना ट्रीटमेंट नाही घेतलं तर जीव जाणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास नाही केला तर नापास होणार आहे, पैसे द्यावे लागणार आहेत. आयुष्यभर 10,000 12,000 कुणीही वापरून घेणार आपल्याला. म्हणजे आपण दुसऱ्याला आपण चान्स देतो. अन्याय जे होतो ना, अत्याचार, ते कशामुळं होतो? तुमच्या कमजोरीमुळं. मी नेहमी सांगत असतो बघा, कोंबड्या कापल्या जातात, बोकड कापले जातात, मासे कापले जातात. वाघ कापून दाखवा, कुठला ते पण जंगलातला, सर्कसमधला नाही. त्याला तर त्या सर्कसमधला बोलत तसं उड्या मारतो तो वाघ. ते का वाघ आहे का? ते मजबुरीनं त्याला तसं शिकवलं आहे ना. जंगलातला वाघ कापून दाखवा, त्याची क्वालिटी आज पण तीच आहे. तुम्ही वाघासारखं जीवन जगलं पाहिजे. सत्याचा विजय होतो मित्रांनो, फक्त आपल्याला टिकवायची आपल्याकडं ताकद पाहिजे, टिकवायची पेशन्स पाहिजे. आपण टिकवलं पाहिजे. सत्याचा विजय रामायण महाभारतात झाला आहे, आज पण होते, उद्या पण होणार आहे. परंतु सत्य आपण टिकवत नाही. आज बघा, कोणी 1% 2% जास्त देतो म्हणजे तिकडेच जातात लोक. ते बँक बी पळून जाते, पैसे बी जातात, माणूस पण सुसाईड करतो. सगळं हे कसं आपल्या हातानं संपत चाललं आहे पहा. हे जीवनाचं वास्तव चित्र आहे पहा. आज बघा, मार्केटमध्ये आपण वस्तू खरेदी करतो, करायला पाहिजे नाही असं नाही, पण किती आवश्यक आहे आणि किती अनावश्यक आहे कधी कळतं? फार पैसे कमवायचं संपल्यावर. आयुष्याचा हिशोब असाच आहे ना. रिटायरमेंटला कळतं, पैसेच नाही तर रिटायर तर होतो माणूस. जगण्यासाठी पेन्शनच नाही आहे तर घर जागा कुठंतरी इकडं तिकडं ठेवले, ती विकावं लागतं, ती पण वेळेला विकत नाही. कधी कधी माणसाचं मन मान्य करत नाही, विचार मान्य करत नाही. लोक सुसाईड करतात, पण घरदार विकून किराणा कोणी आणत नाही मित्रांनो. आणतं का रेशन? असं कोणी केले का? अर्धा गुंठा जागा विकलं की अर्धा एकर विकलं किराणा आणलं. लोक सुसाईड करतील, ते मान्य होत नाही माणसाला. काही माणसाचं जीवन जगण्यासाठी जसं अन्न वस्त्र निवारा गरज आहे, स्वाभिमान पण आहे मित्रांनो, मानसन्मान पण आहे. त्याच्यावरच माणूस, ते एक प्रकारचं टॉनिक आहे मित्रांनो. ते नसेल तर बघा, काय काय जणांना पैसे आहेत परंतु टेन्शन लई आहे. त्याचे कारणं अनेक असतील, तो भाग वेगळा आहे. परंतु टेन्शन झाल्यानंतर दुकानात जाऊन 2 किलो सुख द्या असं म्हणता येते का? आहे का मार्केटमध्ये दुकान? सुखदुःखाचं दुकान आहे का? आता काय काय लोक लक्झरी सर्व्हिसेस घेतात, काही पण गाड्या घेतात, अनेक सोनं चांदी, काय प्लॉट घेतात. हे त्याच्यानं समाधान होतं का कधी? मनाला कुठं तर थांबवलं पाहिजे. आपण आपली गाडी आहे आणि चालले कुठे, पण त्याला हँडल कुणी वळवायचं? दुसऱ्यानं सांगून उपयोग आहे का? आणि ब्रेक कुणी, समजा खड्डा आला आणि ब्रेक कुणी दाबायचं? खड्डा आलाय ब्रेक दाबा म्हणलं तर त्यांनी नाही दाबलं तर त्याचीच गाडी खड्ड्यात. तसंच आहे. मी तुम्हाला आता सांगते ना, तुम्ही नाही ऐकलं तर माझं काय जाणार आहे? मित्रांनो, मी सत्य सांगतोय, मी स्वतः इम्प्लिमेंट करतो आहे. बघा, आहार विहार, विचार, कर्म, हे सगळं काय आपल्या हातात असतं. परमेश्वरानं आपल्याला सगळं, मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तुम्हाला सगळे परिपूर्ण करून परमेश्वरानं सगळं करून वेळ पण दिला आहे. जसं एखादं सैन्य असतं बघा, 2 देशाचं युद्ध, ते ट्रेनिंग घेऊन, हत्यारं घेऊन, डोळ्यात तेल घालून ते लढतात. त्यावेळेस एखादा देश विजय होतो आणि एखादा हारतो ना. खेळात क्रिकेटचं पण तसंच आहे ना, सगळे तयारी करूनच येतात का नाही. तरी पण जो जास्त स्किलनं करतो काम, जास्त सतर्कतेनं, जास्त काळजी घेऊन, त्याचाच विजय होतो ना. का असं कुणी उठून मैदानात येते का खेळायला? तसं जन्माला आपण आल्यानंतर आपण हारायचं का जिंकायचं आपल्याच हातात आहे. आणि जन्म चांगल्या विचारांना चांगलंच होतं, हे शेवटी कळून उपयोग आहे का? मित्रांनो, आता माझा व्हिडिओ ऐकून तुम्ही ह्याच्यातलं 0 इम्प्लिमेंट केलं तर माझं नुकसान नाही, तुमचं नक्की आहे. सत्यामध्ये ताकद आहे, पण सत्याची किंमत शेवटी कळते प्रत्येकाला. आपण बघितले ना, आता दिंडी घेऊन जातात, ज्ञानेश्वर महाराज जोडीत शेण टाकलं, तेच लोक त्यांचे पूर्वजांनी टाकलं समजा. आता ते पिढ्या बऱ्याच निघून गेले, पण आता लोक महत्त्व कळायला एवढा वेळ लागला ना. मला सांगायचं तात्पर्य की म्हणजे खरं कळायला वेळ लागतो ना. मला असे माझे क्लायंट, पण मी नाव घेत नाही कोणाचं मित्रांनो, असे बरेच लोक भेटतात मला. SIPमध्ये ठेवले पैसे आणि ती कमी झाली 1 वर्षानंतर मुदलपेक्षा. मग त्यांना अगोदर काय होतं, जास्त मिळतात LICपेक्षा. मग कुठे गेले पैसे? तेच लोक मला सांगतायत. आता ते व्यक्ती मला सांगतायत, मी नाव कोणाचं घेत नाही मित्रांनो,
हे प्रॅक्टिकली आहे, सत्य आहे, मी काही फेका मारत नाही. आणि माझं जर नाही पटलं, तुम्हाला नाही केलं, तर माझं नुकसान काय आहे? झिरो. सत्याची ताकद आहे ना मित्रांनो, शेवटीच असते. नेहमी कष्ट करा, चांगलं खा, आहार घ्या, चांगल्या लोकांच्या विचारात बसा, त्यांच्या संपर्कात राहा. आपला गुरु चांगला असावा, इमानदार, प्रामाणिक, मेहनती, त्याची संगत करा. म्हणजे तुम्हाला कळत नकळत ते गुण तुमच्या अंगात येतील आणि तुमच्या आयुष्याची सुधारणा होईल. आता मित्रांनो, पैसे लागणार, आपण ठेवत नाही, मग ही चूक आहे का फायदा आहे? खरं आहे. आता बरेच लोक म्हणतात आमच्याकडे पैसेच नाही, बघू पुढचं पुढे. मग कोण कोणाला फसवते? तुम्हाला फसवते, तुमच्या लाईफला फसवत आहे, तुमच्या जिंदगीला फसवत आहे, आम्हाला नाही. मला सांगा, यमराज आल्यानंतर तुमचं हे ऐकून घेईल का? मला सांगा. आम्हाला तुम्ही टाळू शकता, पण यमराजाला टाळू शकता. यमराज कधी येणार माहिती आहे का? तारीख वार टाईम ठरला आहे का कुठं? का तुम्हाला मेसेज येतो, व्हॉट्सअप येतो, फोन येतो का? मग मला सांगा, ह्या जन्माला येऊन आपण केलं काय? सगळे चुकीचे जर कामं केली, परमेश्वरानं आपल्याला जन्माला दिले कशासाठी? काहीतरी काम आहे ना, ते काम सक्सेसफुली केलं तर पुढचा जन्म चांगला जाईल ना. आणि आपण जरी गेलो तर आपल्या वारसदाराला फायदा होईल का नुकसान होईल? कर्म श्रेष्ठ आहे, सातत्य श्रेष्ठ आहे, ठेवलं पाहिजे, केलं पाहिजे. साधी गोष्ट आहे मित्रांनो. आपल्याला पैसे लागणार ते आपण ठेवत नाही आणि सांगणाऱ्या माणसाला पळवून लावतो ना, आपल्याला वाटते आपण जिंकलो. मित्रांनो, लाईफमध्ये आपला खर्च फिक्स आहे, प्रत्येकाला माहिती आहे. तो वाढत चालला हे माहिती आहे. आपल्या गरजा पण वाढतात, आपल्या इच्छा गरजा वाढत असतात आणि त्याच्यासाठी लागतात पैसे ना. आपण पैसे ठेवत नाही, ठेवलं तर चुकीच्या ठिकाणी ठेवतो. आता LIC ऑफ इंडियामध्ये आयुष्यभर पैसे देणार आपल्याला नाही. आयुष्यभर काम तर मिळतं का? काम मिळालं तर पगार योग्य मिळतो का? म्हणजे जर तर सगळ्या गोष्टी आहेत आणि आपलं खर्च तर कंपल्सरी आहे, तर गॅरंटेड खर्चासाठी गॅरंटेड प्लॅनिंग पाहिजे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि ते LIC ऑफ इंडियामध्ये. LIC ऑफ इंडिया भारत सरकारची संस्था आहे. बऱ्याच लोकांना माहिती नाही. गुगलला सर्च करा, लक्षात येईल. मित्रांनो, सरकारची गॅरंटी आहे, सरकारी संस्था आहे. 10,000 भरले की 30 लाख लिहून देतो. 30 लाख ठेवलेल्या बँका रातोरात पळून जातात, पैसे मिळत नाहीत, लोक आंदोलनं करतायत, सुसाईड करतायत लोक. मी सर्वनाश जे आपल्या विचारानं होतो, कर्मानं होतो, त्याला जिम्मेदार आपणच आहोत. कधीच कोणाला दोष द्यायचा नाही. आपलं कुठं चुकलं हे दुरुस्त करण्यासाठी आपल्याला वेळ आहे, तो वेळ वाया घालवू नका. आणि वेळ वाया घालवला तर तुमचा त्रास तुम्हालाच वाढेल, सांगणाऱ्याचं काहीच जाणार नाही. मला आज लोक काही बोलून घेऊन सांगतात, 1 वर्षापूर्वी पैसे टाकले, 2 वर्षापूर्वी टाकले, SIPमध्ये, म्युच्युअल फंडमध्ये 15 लाखाचे 12 लाख झाले, 11 लाख झाले, 13 लाख झाले. मग हे काय वेळ आली? सत्य माणसाचं ठोकर खाऊन वेळ आली. ठोकर खाल्ल्यावर बरेच लोक जागेवर येतात मित्रांनो. आपणच आपल्याला ठोकर देतो आणि माणसाला जे दुःखद प्राप्त होतं ना, ते कर्मानं होतं, असं माझा 100% दावा आहे. कर्मश्रेष्ठ करा मित्रांनो. आज ना उद्या तुम्हाला नक्की यश मिळेल. रामायण महाभारतापासून पाहतोय, आज पण पाहतोय, कित्येक मल्टी मार्केटिंग कंपन्या, बँका, पतपेढ्या नावं बदलू बाजारात येतात, लोकांना अजून लुटून जातात, कारण आपण त्यांना चान्स देतो. मी नेहमी सांगत असतो, ड्रायव्हिंग करताना आपण थोडी जर जागा सोडली तर दुसरा माणूस घुसतो, त्याला आपण बोलू शकत नाही आणि आपल्याला घाबरटपणाची सवय लागते. आपण घाबरतो, आपलं डेअरिंग डॅशिंग कमी होतं, आपला कॉन्फिडन्स कमी होतो आणि जिंदगीत यश माणसाला मिळत नाही आणि माणूस दबून दुसऱ्याच्या खाली दबावाखाली जीवन जगतो आणि पिढ्यानपिढ्या तो तसाच राहतो. वाहक बनलं पाहिजे, तो पण जंगलातला, म्हणजे सत्यासाठी लढणारा, स्वतःसाठी हिंमतीनं काम करणारा पाहिजे. खर्चावर नियंत्रण पाहिजे आणि बचत वाढवली पाहिजे. बचत LIC ऑफ इंडियामध्येच करायची, की सरकारची संस्था आहे मित्रांनो. आता बचतच केली जात नाही आणि केली तरी लोकांना तात्पुरती बचत पाहिजे. आज टाकली की उद्या पाहिजेत. आयुष्य तर संपत चाललं आहे. परमेश्वराने दिलेलं आहे, ते फुकट आपण काही विकत घेतलं नाही, फुकट मिळालं त्याची आपण कदर करत नाही आणि त्याच्यातनं कष्टातनं पैसे कमवले आपण खर्च करून टाकतो, जणू काय उद्या बॅग घेऊन वरती जायचे आपल्याला. मित्रांनो, आपण आपल्यावर वार करतो आणि हे समजायला बऱ्याच लोकांना आयुष्य संपतं. असं होऊ नये. आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे. 1 वर्षानंतर पैसे वापरतात, सगळे प्रश्न सुटतील तुमचे. पैशाचं झाड आहे, आंब्याचं झाड असलं तर 2च महिने आंबे लागतात, वर्षभर त्याला मेहनत करावं लागते. परंतु मित्रांनो, ह्याला न मेहनत करता येणारे पैसे 24 तास तुमच्यासाठी पैसा काम करत असतो, वाढत असतो आणि तो आपल्याला आयुष्यभर साथ देतो. जन्म दिलेले आपली मुलं पण आपल्याला सांभाळतील, गॅरंटी नाही. तसं जर नसतं तर आश्रमाची संख्या का वाढली मला सांगा मित्रांनो. रोज आपलं चॅलेंजिंग लाईफ आहे. उद्याचा पेपर कसा आहे आणि आपण कॉपी करून जीवन जगू शकत नाही. प्रत्येकाचा वेगळा प्रश्न असतो, प्रत्येकाचा क्वेश्चन पेपर वेगळा आहे जीवन जगण्याचा आणि आपल्याला सोडवण्यासाठी जन्म मिळालेला आहे. आपण LIC ऑफ इंडियाची बचत पॉलिसी चालू करा आणि मेडिक्लेम स्टार हेल्थचा करा, कारण हॉस्पिटलची वेळ कधी येईल सांगता येत नाही, किती पैसे लागतील सांगता येत नाही आणि पॉलिसी केल्यावर लगेच कव्हरिंग मिळत नाही.
बरेच लोक काय म्हणतात, मग वेटिंग पिरियड असेल तर कशाला करायचे, मग उशीर तुम्ही का केला, तुम्हाला कोणी सांगितलं उशीर या म्हणून. म्हणजे आपण चुका करायच्या आणि दुसऱ्यावर खापर फोडायच्या आणि परत अजून म्हणतात लोक नाही तर उपयोग नाही, काय करून उपयोग आहे. मग कोणी कुणावर संकट आणलं हेच कळायला मार्ग नाही. आपणच आपल्या विचारानं कर्मानं आपण बर्बाद होतो हे कळतच नाही शेवटपर्यंत काही व्यक्तीला. आता काही पॉलिसी नाही काढली, नाही भरली म्हणजे नुकसान कोणाचं आहे, पैसे कोणाला लागणार आहेत. मित्रांनो, ह्या गोष्टी छोट्या छोट्या वाटतात. जसं नेहमी सांगतो, समुद्रामध्ये जहाज आहे, थोडंसं होल पडलं तर पाणी थोडं येतं आहे, थोडं थोडं येत अख्खं जहाज बुडतं. तसंच आहे, आपण छोट्या छोट्या गोष्टीला महत्त्व देत नाही, त्याच्यामुळे ते गंभीर होतात आणि मग शेवटी आपला जीवच घेऊन जातात. किंवा पिढ्यानपिढ्या लोक गरीब आहेत, गुलामगिरी जीवन जगतायत, पर्याय नाही. आज मला सांगा 10-12 हजारात आपण राबतो कोणी. मग शाळा कॉलेजमध्ये असताना आपण अभ्यास नाही केल्यामुळे ही वेळ आली, लोकसंख्या वाढल्यामुळे ही वेळ आली. बघा, सामाजिक प्रश्न असतील ना तर तुमच्या हातात नाहीत, पण तुमचे पर्सनल प्रश्न तर हातात आहेत ना. ते जर सोडवले तरी आज सुटका होऊ शकते. आज मला सांगा, पैसे ठेवले तर तुम्हाला काय होईल, पेन्शन मिळेल, पैसे वाढतील, खर्चावर नियंत्रण येईल. आपण कमवणे आणि खर्च करणे हा जर उद्योग असेल, दिवाळा आजच निघाले ना. जसं एखाद्या विद्यार्थ्याने परीक्षा पेपर दिला तर निकाल लगेच लागत नाही, 1-2 महिने लागतं ना. जसं अन्न खाल्ल्यावर ब्लड लगेच होत नाही, त्याला वेळ लागतो. तसंच आहे, काही काही लोकांना वाटते मला काहीच प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम तर नाहीच, बरोबर, नक्की येणार आहे. पैसे नाही ठेवले तुमचं अकाउंट ऑटोमॅटिक भरणार आहे, तुमच्या घरावर पैशाचा पाऊस पडणार आहे का? असं झालं आहे का आतापर्यंत कधी, आणि होणार आहे का? मग आपण का फसवतो आपल्याला. आता दिवाळी आली आहे, बोनस मिळाला आहे, लोक एक्स्ट्रा खर्च करतात, ते बी पुरत नाही. म्हणजे आपल्याला संकट निर्माण करतो. आर्थिक संकट कुणी सोडवणार नाही. म्हणतात ना, पैशाचं सोंग करता येत नाही. मग एवढं माहिती असून मग सोंग काय करतो आहे आपण, खर्चाचं सोंग काय करतो आहे. खर्च कुठं तर कंट्रोल करा मित्रांनो, बचत करा. आता तर GST नाही, आता GST नाही तर खर्चावर आज धुमधडाक आहे. बघा, 4 व्हीलरच्या शोरूममध्ये इतकी गर्दी आहे, कुठं पण जावा. मग आपण पैसे, सरकारनं असं का केलं की लोकांनी इन्शुरन्स जास्त घ्यावा म्हणतो. लोक काय करतात, हाय त्या पॉलिसी पण तोडून खर्च करतात. लोक उलटं वागतात, म्हणून तर आपली लोकसंख्या जगात नंबर 1 झालेली. पहिलं चायना देश होता आणि आता प्रॉब्लेम कमी झाले का वाढले सांगा. बघा, तुम्ही खेड्यापाड्यात जावा, जी 100 वर्षे, 110 वर्षे, 90 वर्षाची लोक आहेत, त्यांना विचारा पूर्वीचा काळ चांगला होता का आजचा आहे. आपल्याला भलं वाटतं, टेक्नॉलॉजी आहे, सगळं काय मिळतं आहे, इजी ऐषाराम आहे, परंतु शरीराचा व्यायामच राहिला नाही ना. सकाळी मी पाहतोय ना, कित्येक लोकांना डॉक्टरने सांगितले व्यायाम करा, त्याशी नाही तर तुम्ही जगणार नाही. लोक पळतात, बरोबर टाईम टू टाईम वॉकिंग करतात, कारण आता फक्त डोळ्यासमोर मरण आहे ना. औषध गोळ्या खाऊन पळतात, पहिलं बिगर औषधाचं पळायचं तर पळले नाहीत. मी सांगतो मित्रांनो, माझे एक चुलते जवळपास 100 वर्षाचे आहेत, माझ्या वडिलाचं पण 80-85 वर्ष वय, आजसुद्धा तंदुरुस्त आहेत. मित्रांनो, पूर्वीची लोक बघा. आणि मी लहान असताना आमच्या चुलत्याकडनं ऐकायचं, ते सांगायचे की खिशात खारीक खोबरं ठेवा. त्यावेळेस काय एवढं नळ वगैरे नव्हते, पाणी आणा घागरीनं, मेहनत करा, म्हणजे शरीर पण चांगलं राहील, घरचे कामं पण होतील. आज पण तेच कन्सेप्ट आहे मित्रांनो. कन्सेप्ट खरा कधी बदलत नसतो, आपण बदलतो त्याला. मित्रांनो, आज पण जे कष्ट करणारे लोक आहेत त्याचे शरीर चांगलं असतं, व्यायाम होतो, पैसे मिळतात, मन चांगलं राहतं, झोप येते, सगळं लाईफ अगदी चांगलं असतं. पण आज लोकाला मेहनतच करू वाटत नाही, प्रत्येक लोकाला चालू वाटत नाही मित्रांनो. रिक्षामध्ये लगेच बसतात 2 मिनटात, 100 पावलं पण चालायची इच्छा नाही राहिली लोकांची. लगेच म्हणतात आमच्या घरापाशी घ्या रिक्षा. मित्रांनो, काय झालेलं आहे माहिती आहे का, कष्ट नको आहेत, पैसे पाहिजेत, आणि पैसे आलेले ते संपवायचा प्रयत्न आहे, संपवले जातात आणि आपल्याला आर्थिक संकट तयार करतो. मित्रांनो, ह्याच्यातनं सुटका करायची असेल तर मला फोन करा, तुम्हाला सगळा मार्ग सांगतो. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. तुम्हाला आर्थिक सल्ला मिळेल, ॲडव्हान्स इन्कम गॅरंटी, ॲडव्हान्स उत्पन्न, लाईफटाईम गॅरंटेड, आणि मध्ये जर हॉस्पिटलचा खर्च आला तर त्याचं पण प्लॅनिंग आहे. अधिक माहितीसाठी फोन करा, प्लॅनिंग करा, कारण ही कधीही करता येत नाही. काही लोकांना आजसुद्धा आम्ही देऊ शकत नाही, त्यांना पण असं सांगितलं होतं, त्यांनी पण ऐकलं होतं, परंतु दुर्लक्ष केला. मित्रांनो, तुम्ही दुर्लक्ष केला, टाळटाक्याचा तुमचा नक्की तुमचा पराभव आहे, तुम्हाला त्रास आहे, तुमचं नुकसान आहे, तुमच्या पिढ्याचं सुद्धा नुकसान आहे, हे नक्की आहे. ओके, थँक्यू.